नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत अभिनंदन कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खूप छान सुंदर अशी माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मित्रांनो, आपण व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून खूप छान अशी सुंदर माहिती मिळून जाईल. आणि मित्रांनो, नवीन चॅनलवरती असेल तर लाईक करा आणि कमेंट करा. तर चला मित्रांनो, आजचा विषय आहे खच्ची बोकड कधी केला पाहिजे आणि कसा बोकड असला पाहिजे, कसा बोकड निवडला पाहिजे, किती दिवसांचा खच्ची केला पाहिजे, या संदर्भातली माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. मित्रांनो, नक्की आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो, साधारणपणे खच्ची करण्यासाठी बोकड हा चांगल्या क्वालिटीचा असावा, लांब लचक असावा आणि शक्यतो कलरमधला असावा. एकदम असा पांढरा किंवा एकदम ब्लॅक नसावा. कारण काय होतं, खच्ची बकरांना जे असे टिपक्याचे लाल कलरचे क्वालिटीचे, उदाहरणार्थ तुम्हाला एक पिल्लू दाखवतो मी. आपण खच्ची करताना तर पहा मित्रांनो, अशा पद्धतीचं पिल्लू निवडायचं खच्ची करण्यासाठी. हे पहा, समोर पिल्लू दिसतंय. हे पिल्लू आहे मित्रांनो, आता जवळपास दीड महिन्याचा असेल किंवा 2 महिन्याचं झालं असेल. तर अशा पद्धतीचं पिल्लू निवडायचं मित्रांनो खच्ची करण्यासाठी. अशा पिल्लांना, खच्ची बोकडांना जास्त मार्केटमध्ये ईदच्या वेळेस मागणी असते. त्याच्यामुळं बोकड निवडताना मित्रांनो हे सेम टू सेम अशा पद्धतीचा निवडायचा आहे. हे पहा, याचा कलर कसा सुंदर आहे, बघू शकता. खूप छान सुंदर कलर आहे आणि कान बघा भरपूर लांब आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीचं जर तुम्ही पिल्लू जर निवडलं आणि मित्रांनो हे पिल्लू जास्त नाही, एक 15-16 महिने जर तुम्ही जर सांभाळलं तर मित्रांनो निश्चित ह्या पिल्लापासून तुम्हाला जवळपास 35,000 ते 40,000 रुपये 100% इन्कम तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो. तर पिल्लू निवडताना अशा कलरचं निवडा, म्हणजे असा कलर सेम असाच असावा असं नाही, पण याच्यामध्ये मग काळा असेल, पांढरा असेल, लाल असेल, वेगळ्या कलरचं तुम्ही निवडू शकता. फक्त त्याच्यामध्ये हे पहा, हे भांडं हे अशा कलरचे, म्हणजे कलरमधून पिल्लू निवडताना कलरमधून निवडायचं. हे झालं आता आपलं पिल्लू कशा कलरचं निवडायचं या संदर्भातली माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. तर मित्रांनो, आता दुसरी माहिती, साधारणपणे आपण पिल्लू किती दिवसांचं खच्ची केलं पाहिजे या संदर्भातली माहिती मी तुम्हाला सांगतो. साधारणपणे मित्रांनो, कमीत कमी 3 महिन्याच्या पुढचं पिल्लू आणि 5 महिन्याच्या आतलं पिल्लू जर तुम्ही खच्ची केलं मित्रांनो, तर काय होतं, त्याला जास्त इफेक्ट होत नाही, आजारी वगैरे पडत नाही आणि प्रॉब्लेम येत नाही. त्याच्यामुळं जास्तीत जास्त कमीत कमी 3 महिन्याचं आणि जास्तीत जास्त 4 महिन्याचं मित्रांनो पिल्लू निवडायचं आहे आणि त्याला खच्ची करायचं आहे. तर आता मित्रांनो, खच्ची कशा पद्धतीने करायचं ते पण आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. तर मित्रांनो, काही वेळेस काय होतं, आपण खच्ची करतो म्हणजे प्रत्यक्षात त्याचं जे हे आहे ते कट करून काढतो. तर मित्रांनो, तशा पद्धतीचं न करता आपण डॉक्टरकडे जावे आणि डॉक्टरकडून चिमटा जाऊन जर घेतला तुम्ही, आपण बैलाला कसा चिमटा देतो त्या पद्धतीचा जर मित्रांनो आपण जर पिल्लाला चिमटा देऊन जर घेतला तर मित्रांनो फक्त 1 ते 2च दिवस ते पिल्लू थोडं आजारी पडल्यासारखं वाटेल किंवा कुचामल्यासारखं वाटेल, त्याला थोडाफार ताप येईल. पण ज्यावेळेस मित्रांनो आपण डायरेक्ट ते कट करतो, खच्ची करत असतो, त्यावेळेस काय होतं, त्याला जखम होते आणि त्या जखमेमुळं काय होतं, पिल्लू आजारी पडतं आणि आजारी पडल्यावरती कदाचित त्याला ताप वगैरे येऊ शकतो. एवढंच नव्हे तर त्या जखमेमध्ये इन्फेक्शन होऊन किडे वगैरे होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं काय करायचं मित्रांनो, शक्यतो पिल्लू डॉक्टरकडून चिमटा देऊन घ्यायचा आहे आणि तुम्ही जर चिमटा देऊन जर घेतला तर मित्रांनो ते पिल्लू कुठल्याही पद्धतीत आजारी पडणार नाही. फक्त 1 ते 2 दिवस तुम्हाला कुचामल्यासारखं वाटेल आणि 3ऱ्या-4थ्या दिवशी तुम्हाला ते पिल्लू अगदी जसं पहिलं होतं तसंच अगदी जशास तसं दिसायला सुरुवात होईल. तर मित्रांनो, ह्या जर गोष्टी तुम्ही जर फॉलो केल्या तर तुमचं जे चिमटा देण्याचं काम आहे ते 100% सक्सेसफुल होईल. तर मित्रांनो, निवड करताना पिल्लू हे चांगल्या क्वालिटीचं असावं आणि लांब लचक असावं आणि खूप छान
असावं, दिसायला ॲक्टिव्ह असावं, अशा पद्धतीचं मित्रांनो पिल्लू निवडा आणि ते पिल्लू मित्रांनो त्याला चिमटा द्या. पहा त्याच्यामध्ये 100% वाढ होत आहे. तर मित्रांनो गेल्या वर्षी मी एक 3 मेलला चिमटा दिला होता. तर ते मेल मित्रांनो मी 14 ते 15 महिने सांभाळले, एक मेल. आणि मित्रांनो एक मेल मी 33,500 म्हणजे जवळपास 3 मेल मी 35,000ला आपलं 1,00,000ला विकलेले आहे. त्याचा व्हिडिओसुद्धा मी पाठीमागे टाकलेला आहे. तर मित्रांनो खच्ची मेलच्या पिल्लांच्या माध्यमातून खूप छान इन्कम तुम्ही मिळवू शकता आणि ते मी मिळवलेलं आहे. म्हणूनच मला 1-2 मित्रांच्या कमेंट आल्या होत्या की दादा खच्ची कसं करायचं, त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवा. म्हणून मी आवर्जून व्हिडिओ हा खास बनवत आहे. तर सर्व शेळी पालक बांधवांनी फार नाही म्हटलं तरी 1-1 किंवा 2-2, 3-3, 4-4 पिल्ले खच्ची करून आपल्या शेळ्यांमध्ये ठेवा. काय होतं खच्ची केल्यानंतर आणि अंडील ठेवल्यानंतर याच्यामधला थोडा मी फरक सांगतो. तर मित्रांनो खच्ची जर केलं तर त्याला जो शेळ्यांचा नाद असतो तो नाद राहत नाही आणि मग तो जर नाद नाही राहिला तर मित्रांनो त्याची तब्येत एकदम फिट राहते आणि जास्त ताजा होतो. आणि जास्त ताजा तवाना असल्यामुळे त्याला मित्रांनो किंमत रेट जास्त भेटतो. आणि अशा बोकडांना असं म्हणजे ज्याची क्वालिटी जास्त, शेवटी रक्तावरती ताकदीवरती पैसे असतं आणि त्यांना ताकदही भरपूर राहते. आणि मग मित्रांनो मार्केटमध्ये आपल्याला त्याची भरपूर इन्कम मिळते. आणि मित्रांनो ते सुद्धा मला मिळालेले आहे. ह्या पाठीमागच्याच आता ईद झाली, ह्या ईदमध्ये मी 3 बोकड 1,00,000ला विकले. तर त्यावेळेसच मला खूप जणांच्या कमेंट आल्या होत्या की दादा तुम्ही एक खच्चीवरती कसे पिल्ले खच्ची करायचे यावरती तुम्ही एक व्हिडिओ बनवा. तर मित्रांनो तुम्हाला पिल्ले दाखवलेले आहे. बघा इथे एक समोर काळं पिल्लू आहे, हे पहा. हे अशा पद्धतीचे पिल्ले निवडा जेणेकरून लांब लचक आणि टॉप क्वालिटीचे असतील. हे पहा हे पिल्लू आता फक्त 1.5 महिन्याचं झालेलं आहे आणि खूप सुंदर अशा क्वालिटीचं पिल्लू आहे बघा. तर अशा पद्धतीचे तुम्ही पिल्लं लांब लचक आणि सुंदर क्वालिटीचे पिल्ले तुम्ही खच्ची करण्यासाठी निवडू शकता. हे तुम्हाला उदाहरण म्हणून हे पिल्ले मी दाखवलेले आहेत. तर मित्रांनो आता हे साधारणपणे 1.5 महिन्याचं पिल्लू झालेलं आहे. अजून 2 महिन्यांनी ह्या पिल्लाला खच्ची केलं तरी काहीच प्रॉब्लेम येणार नाही आणि खूप छान सुंदर त्याची आपण खच्ची करू शकतो. आणि बघा सध्या माझा दुसरा एक मेल आहे, तो आता हे पहा 3.5-4 महिन्याचा आहे हा. तर मित्रांनो हा मला आता खच्ची करायचा आहे. तर आता मी असे 5 खच्ची करून ठेवणार आहे. तर मला तशी ऑर्डरच आहे की आम्हाला पुढच्या वर्षी 5 मेल खच्ची करून द्या दादा, चांगल्या टॉप क्वालिटीचे. आणि त्यांनी मला आता जाता पिल्लेसुद्धा ते दाखवून गेलेत की ह्या पद्धतीचे पिल्ले आम्हाला पाहिजे. तर हे पहा अशा पद्धतीचे तुम्ही पिल्ले निवडू शकता. मी तुम्हाला 2-3 उदाहरण म्हणून हे पिल्ले दाखवलेले आहेत. तर ठीक आहे. असो मित्रांनो आपणास व्हिडिओ कसा वाटला माझा नक्की कमेंट करून सांगायचं आहे. आणि असेच माझे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलवरती आपण नवीन असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ चॅनलवरती टाकल्यावरती तो आपल्यापर्यंत लगेच पोचेल आणि सुंदर अशी माहिती आपल्याला मिळेल. तर पहा मित्रांनो हे पिल्ले आता दिसतात हे माझ्या समोरचे. मी अजून 2 ते 2.5 महिन्यामध्ये यांना चिमटा देणार आहे. असे मी 4-5 पिल्ले निवडलेले आहेत मित्रांनो. ते पिल्ले तुम्हाला दाखवते. हा एक पिल्लू आहे, अजून एक पिल्लू दाखवतो तुम्हाला मी. हे पहा हे एक पिल्लू आहे. तर हे पिल्लूसुद्धा मी त्याच्यासाठी निवडलेलं आहे, बघू शकता. हा एक मोरा आहे, हा एक निवडलेला आहे बघा. असे मी 4-5 पिल्ले निवडलेले आहेत आणि असे मी 5 पिल्ले हे करणार आहे. तर मित्रांनो असो अशा पद्धतीने आपण सुद्धा पिल्ले निवडू शकता. आणि नाही म्हटलं तरी मित्रांनो ह्या पिल्ल्यांना काही सांभाळायला जास्त खर्च येत नाही. जसं आपल्याला अंडील बोकड आपण सांभाळायला खूप त्रास असतो, खूप वडताड करतो, खूप शेळ्यांना त्रास देतो, तसं यांचा त्रास नसतो. तुम्ही सहजपणे 1-2 मेल नाही म्हणून आपण खच्ची करून ठेवू शकता. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही मित्रांनो संगोपन जर केलं तर 100% तुम्हाला त्याच्यामध्ये यश मिळणार आहे. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खास मेन मुद्दा होता कशा पद्धतीचे आपण पिल्ले खच्ची केले पाहिजे. अशाच पद्धतीचं मी या संदर्भातच ह्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ठीक आहे. असो मित्रांनो आपणास व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगायचं आहे. आता माझा व्हिडिओ इथंच मी समाप्त करतो मित्रांनो. तर ठीक आहे.
जय हिंद, जय महाराष्ट्र.